सुरेश भाऊ, उपोषणाचा 5वा दिवस आहे. तब्येत कशी आहे आणि डॉक्टरांनी काय सांगितलं? साहेब, उपोषणाचा 5वा दिवस आहे. बरी आहे तब्येत, पण काल डॉक्टरांनी आग्रह केला होता ॲडमिट होण्याचा सरकारी दवाखान्यात. परंतु आमचं सगळ्यांचं असं मत होतं, तुम्हाला जे काही उपचार करायचे ते इथं करा. त्यांनी बाकीचं ब्लड घेऊन गेले, युरिनचे टेस्ट केल्या. आज त्याचे कदाचित रिपोर्ट येतील. रिपोर्ट आल्यानंतर कदाचित ठरल. इथं त्यांना आम्ही आग्रहाने सांगितलं की इथं काय जे काय आय व्ही लावायचे किंवा काय उपचार करायचे ते इथं करा. उपोषणाचा तुमचा 5वा दिवस आहे. अद्याप तुमच्या मागणीला यश आलेलं नाही. जर सरकारने तुम्हाला बेदखल केलं, तुमच्या मागणीचं जर पाठपुरावा करून तुम्हाला मागणीला तुमची जी मागणी आहे ती जर सरकारने मान्य केली नाही, तुमचं पाऊल काय असेल? साहेब, गेल्या 2 दिवसात ज्या घडामोडी घडल्यात त्या मी तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगतो. खासदार साहेबांचा फोन आला होता, माझे आमदार साहेब आले होते, त्यांनी संवाद घडवून दिला. खासदार साहेबांनी सांगितलं की कलेक्टर साहेबांसोबत 18 तारखेला बैठक लावली. आणि त्यानंतर आपले आदिवासी मंत्री झिरवाळ साहेबांचा पण फोन आला. साहेबांनी पण मला त्या ठिकाणी सांगितलं उपोषण स्थगित करण्यासाठी. परंतु साहेबांना सांगितलं की साहेब, आपल्याला आदिवासी बांधवांना आता न्याय द्यायचा आहे. ही वेळ आहे त्यांच्या मागे उभं राहायची. ठीक आहे, मला काय व्हायचं होऊ द्या, पण तुम्ही त्यांना त्या ठिकाणी न्याय द्या. त्यांनी मला सांगितलं तात्काळ कलेक्टर साहेबांना मला फोन लावतो आणि मी स्वतः इथं येण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, हा प्रकल्प इथे नको, तुमची मागणी अतिशय वास्तव आहे. जनसुनावणी होऊ नये, वास्तविक हा सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. आजी माजी आमदार इथे येतात, मला पाठिंबा देत आहेत. आता 14 तारखेला त्या हजनावळे या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. वास्तविक संबंधित मंत्र्यांना भेटून ही जनसुनावणी रद्द करायला पाहिजे होती थेट. असं होताना दिसत नाही. आपलं साहेब तीच अपेक्षा आहे की जी बेकायदेशीर जनसुनावणी आहे जी सरकारने या ठिकाणी लावली आहे तीच मुळात रद्द झाली पाहिजे. ज्या भागात प्रकल्प येतो त्या लोकांना तरी थोडं विश्वासात घेतलं पाहिजे ना. आपण साध्या एखाद्या गावात ज्यावेळेस दुकान टाकतो, एखादं मेडिकल टाकतो, एखादं दुकान टाकतो, किराणा मालाचं दुकान टाकतो, त्यावेळेस इथल्या गावकऱ्यांना म्हणा किंवा सरपंचाला म्हणा थोडं विश्वासात घेतो ना. परंतु अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती, एवढा मोठा उद्योगपती आपल्या तालुक्यात येतोय आणि याच्या कल्पना खरं तर आमदार साहेबांनी पण काय सांगितलं की याची जास्त कल्पना म्हणले मला नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं की 14 तारखेला ते म्हणले, मला त्यांनी पण विनंती केली होती काळजीपोटी, मला म्हणले तू उपोषण स्थगित कर. ठीक आहे, आम्ही म्हणत नाही की तू आंदोलन स्टॉप कर, उपोषण तात्पुरतं स्थगित कर. मी 14 तारखेला म्हणले तिकडे बैठक लावली आहे, सगळे प्रशासनाचे अधिकारी घेऊन जाणारे सर्व पक्षीय लोकांना त्यांनी काल आवाहन केलं. मी त्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही उद्याची बैठक करा, काय हरकत नाही. मी तुमचा रिस्पेक्ट ठेवतो. मी प्रत्येकाचा तालुक्यात आजपर्यंत प्रत्येक नेत्याचा रिस्पेक्ट ठेवला आहे साहेब. त्यांना सांगितलं मी तुमचा रिस्पेक्ट ठेवतो, पण तुम्ही काहीतरी आउटपुट द्या. त्या बैठकीतून काहीतरी साध्य झालं पाहिजे. ही जी जनसुनावणी आहे, आणि मला असं वाटतं आमदार साहेबांनी जर स्टँड घेतला ना आणि सगळ्याच मंत्री महोदयांना भेटून तिथूनच जर ऑर्डर काढली, इथे अधिकाऱ्यांसोबत नाही, आपले जे सगळे नेते मंडळी आहेत तालुक्यातील हे फार सक्षम आहेत. यांनी सगळ्यांनी जर साहेब स्टँड घेतला ना, नाही अदानी येऊ शकणार. स्टँड घेतलं पाहिजे सगळ्यांनी. हा समजा पुढचा भाग आहे. परंतु जनसुनावणी रद्द करणे हे जर तुम्ही संबंधित मंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले असतील, हा विषय संपून जातो ना. नाही, हेच माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की जर हे सगळे आपल्या आजी माजी खासदार साहेब असतील, आजी माजी आमदार साहेब असतील, यांनी जर सांगितलं की जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात ह्या जनसुनावणीच्या बाबत जनप्रक्षोभक त्या ठिकाणी उसळू शकतो, उद्रेक होऊ शकतो, आणि हाच आहे साहेब, तशी परिस्थिती आहे. आज लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी ह्या अदानी ग्रुपच्या बाबत एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना पूर्व कल्पनाच नाही आहे, पूर्णपणे कल्पना नाही नेमकं इथं काय होते, काय होणार आहे. आणि अशातच फक्त एवढंच समजलं गेलं की त्यांच्या जमिनी जातात. ज्यावेळेस या अदानी ग्रुपने इथं सर्वेक्षण केलं, इथं अहवाल मिळवले, त्यावेळेस मग यांना थोडं विश्वास घ्यायला पाहिजे होतं ना. परंतु हा सगळा मनमानी चालू आहे. आमचं म्हणणं हेच आहे की इथं अदानी प्रकल्प इथं झालाच नाही पाहिजे. आपला फार निसर्ग संपन्न जुन्नर तालुका आहे साहेब. खूप आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी जीवनमान फक्त भात शेतीवर अवलंबून आहे. आणि असं वाटतं की आपल्या सह्याद्रीला कुठला धक्का नको. जे अब्दालीला जमलं नाही, अब्दाली पण महाराष्ट्रावर चालून आला होता, औरंगजेब पण चालून आला होता, पण सह्याद्रीला कोणी धक्का लावला नाही. त्या सह्याद्रीला सुरक्षित राखण्याचं काम आजपर्यंत छत्रपतींनी केलं, मावळ्यांनी केलं. तर मला असं वाटतं त्या अदानीला आज शक्य झाले, कारण तो सह्याद्री फोडायला निघालाय. मग जसं बांगर साहेबांनी सांगितलं
की अदानी असो किंवा अंबानी असो, हे उद्योगपती, हे सरकारचं नेमकं काय धोरण आहे? आज साहेब पाहताय तुम्ही, एवढे 55-60 प्रकल्प हा अदानी सगळ्या सह्याद्री डोंगर रांगात करतोय. प्रत्येक ठिकाणी सह्याद्री डोंगर रांगात आपल्याला माहिती आहे की सगळे आदिवासी बांधव जास्त राहतात. डोंगर दऱ्यात राहणारे आपले आदिवासी बांधवच. म्हणजे यांना नेमकं काय करायचंय? उद्योगपतींना देश विकायचा आहे. प्रकृती खालावत चाललेली आहे. जुन्नर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी तुम्हाला भेटायला येतात. साहेब अनेक म्हणजे पूर्व भागापासून तर पश्चिम भागापर्यंत प्रत्येक गावातून खरं तर अनेक तरुण या ठिकाणी भेटून पाठिंबा दिला. अनेक ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला. अनेक महिला भगिनी आमच्या आदिवासी महिला दिवसभर इथे बसून पण असतात. पूर्व भागात पण जे सोलरचे प्लांट साहेब उभे राहिलेत ते सगळ्या गायरान जमिनी यांनी मिळवत चाललेत. आणि जुन्नर तालुक्यात पण पाहतो मी, हिवऱ्यापासून, नेतवडपासून, तेजेवाडीपासून, मला वाटतं शिरोली सुलतानपूर असेल, अनेक बेल्ल्यात पण मला वाटतं त्याचं प्रस्तावित आनेमध्ये पण आहे. आणि काल मला वाटतं कुठेतरी आंबेगाव तालुक्याच्या संदर्भात कुठेतरी वादविवाद झाला चांडोलीमध्ये ना. म्हणजे सोलर प्लॅन्ट बरं त्यांनी ग्रामपंचायत त्यांना एनओसी पण नको आहे, ग्रामसभेचं त्यांनी तर डावलूनच दिलंय. आणि एखादं गायरांचं तुम्ही मिळवताय गावचं बरं 20-25 एकर, शासनाने स्वतःकडे अधिकार घेतले ग्रामसभेच्या ठरावाला. म्हणजे तुम्ही साहेब विरोधाभास बघा. एकीकडे ते म्हणतायत सोलर एनर्जीचे प्लांट करा, यासाठी गायरान मिळवत चाललेत. आणि एकीकडं आदिवासी बांधवांच्या खाजगी जमिनी मिळवत चाललेत जल वीज निर्मितीसाठी. म्हणजे शासनाचं नेमकं काय धोरण हेच कळत नाही. इकडे शासन म्हणते सोलरला सबसिडी आहे, तुम्ही सोलर एनर्जीसाठी त्यांनी सगळीकडे गायरान घेतात ते. आणि एकीकडे ही जलनिर्मिती जर तुम्हाला करायचीच आहे, तुम्हाला जर धरणावर जर तुम्हाला वीज निर्मिती करायची आपल्या मानिटवर करा. हाही तुम्हाला वाटतं प्लॅन कदाचित बंद पडलेला आहे, अदानी साहेबांनी तिथं करावं. आपल्या तरुणांना त्या ठिकाणी काहीतरी रोजगार मिळवून द्यावा. उद्योगपतींना हा देश उद्योगपतींच्या घशात घालायचा आहे. आणि इथून पुढे ह्या जनतेने सरकारवर डिपेंड नाही राहायचं, फक्त सरकारला कर भरायचा आणि उद्योगपतींकडून ते म्हणतील त्या दरानं लाईट घ्यायची, बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडून घ्यायच्या. म्हणजे अशा पद्धतीनं यांना भविष्यामध्ये सरकार म्हणून साहेब आता पण आणि उद्योगपतींच्या हवाली देश करून टाकायचा आहे. आता पण साहेब स्मार्ट मीटरच्या नावाखाली अदानी आपल्या घराघरात आलाय. बरोबर, ही फार शोकांतिका आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी या संदर्भात उत्तम उदाहरण दिलं. सगळ्यांनी या संदर्भात खरं तर जागृत झालं पाहिजे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब की आता सगळ्या नेते पुढाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. खरं तर ही टीका टिप्पणीची वेळ नाही. सगळ्यांनी हातात हात घाला. बरं सगळे युती सरकारमध्ये पण सगळे नेते मंडळी आहेच आहे. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला लढा उभा केला पाहिजे. आज मला असं वाटतं फक्त आदिवासी बांधवांचा हा विषय नाही, हा तालुक्याचा विषय. मी वारंवार पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय की अदानी सारखा जर एखादा महाकाय उद्योगपती जर जुन्नर तालुक्यात येतोय आणि एवढं मोठं जर आजगर आलं तर नक्कीच या तालुक्याला विळखा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता ते वेळीच रोखणं फार गरजेचं आहे. सर, पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकल्प उभे राहतो. लोकांना न विचारावे या संदर्भात आपण काय? या संदर्भातच आपण इथं उपोषणाला बसलोय ना. आज खरं तर ती भावना लक्षात घेऊन आज आदिवासी बांधवांच्या ज्यावेळेस आम्ही आज नव्या ग्रामसभेला गेलो होतो, प्रचंड त्या ठिकाणी जनभावना त्या पाहिल्या. आणि आदिवासी भागात प्रत्येक गावागावात या अदानी प्रकल्पाविरुद्ध, सरकारविरुद्ध ही जी प्रचंड चीड निर्माण झाली. आणि आम्हाला असं वाटतंय की जनसुनावणी त्यांनी जी आयोजित केली तीच मुळात रद्द झाली पाहिजे. कारण तुम्ही कोणाला विश्वासात घेतला नाही. आज आदिवासी भागामध्ये जर प्रकल्प जातोय, ती जी प्रकल्पबाधित जी गाव आहे, 17 गावं जी काय, त्या गावांना तरी विश्वासात घेतलं पाहिजे ना. तुम्ही पेपरद्वारे एक नोटीस इश्यू करता आणि त्यावेळेस आम्हाला समजतं की 21 तारखेला जनसुनावणी कुठली पद्धत. साहेब एक सांगायचं राहून गेलं, प्रभाकर बांगर साहेब शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि ते बिचारे खरं तर पुण्यावरून एसटीने आले. त्यांनी सांगितलं पहाटेच मी 4 वाजता निघालोय. मी त्यांचे सगळ्या संघटनेचे मनापासून धन्यवाद देतो. कारण यांनी बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनं केली आहेत. सगळे आमचे केडी अण्णा असेल, वंदनाताई असेल, सगळे जे आले सहकारी, प्रमोदजी इथले जुन्नर तालुक्याचं काम पाहणारे प्रमोदजी खांडगे आहेत, निलेश रसाळ आहे, सगळे सहकारी आलेत. मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या या ठिकाणी तांबोळीताई पण आल्यात, सरपंच आहे. मला याच्यातून एक सुचवायचं साहेब की मगाशी जसं मी उल्लेख केला, खरं तर आता ही टीका टिप्पणीची वेळ नाही, सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आहे. माझी निम्मी एनर्जी त्याच्यातच चालली.
एका नेता पुढारी आला एकमेकावर टीका करतात. मी त्यांना वारंवार विनंती करतोय की तुम्ही आता ही टीका टिप्पणी करू नका. मला कळत नाही राजकारण हा काय आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असं पण नाही. ठीक आहे, निवडणुकीपुरतं तेवढं करावं, एकमेकावर टीका करावी, लोकशाहीत ते आहे. परंतु आता मला असं वाटतं ती वेळ नाही. आता एकत्र येण्याची वेळ आहे. आता जर आपण राजकारण करत बसलो तर साहेब ते आदिवासी हे सगळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि उद्याची जनसुनावणी कशी रद्द होईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल, सुरज सारखा कार्यकर्ता तुम्हाला वाटत असेल की त्यांनी जुन्नर तालुक्यात सामाजिक त्याचं काम चालू ठेवावं, तर करा थोडाफार विचार. एवढंच मी सांगतो, याच्या पलीकडे काय सांगणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.